हिंगोली जिल्ह्यावर जलसंकटाचं सावट आहे। 4 तलाव पूर्णपणे कोरडे आहेत। इतर तलावातील पाणी अत्यल्प आहे। पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन वाणींनी। पाहूया। हिंगोली जिल्ह्यामध्ये तापमान वाढत असल्यामुळे तलावांच्या पाणी पातळीत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळते। सध्या वडद येथील तलावामध्ये आहे, बघू शकता की हा वडद येथील तलाव आहे। दरवर्षी या एप्रिल महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा या वडद तलावामध्ये असतो। मात्र या संपूर्ण आता पाहताय की संपूर्ण या ठिकाणचं पाणीसाठा या ठिकाणी कोरडठाक या ठिकाणी तलाव झाल्याचं पाहायला मिळते। संपूर्ण जिथपर्यंत नजर दिलं तिथपर्यंत आपला अशाच प्रकारे कोरडठाक हा तलाव या ठिकाणी पाहायला मिळतो। या तलावावरती जवळपास 5 ते 6 गावांचं पाणी प्रश्न अवलंबून होता। मात्र आता संपूर्ण तलाव आटल्यामुळे या गावकऱ्यांना आता पाणी टंचाईचा झळा सोसावा लागत आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकूण हिंगोली जिल्ह्यामध्ये 30 छोटे मोठे लघु सिंचन तलाव आहेत। त्यापैकी 9 तलाव जे आहेत ते जोत्याखाली गेलेले आहेत, तर 4 तलाव कोरडेठाक पडलेले आहेत। त्यामुळे आता प्रशासनानं लवकरात लवकर उपाययोजना करावा अशा मागणी आता केली जाते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, जी 24 तास हिंगोली।